ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. 09. धावसंख्येचा या मॅचची सुरुवात श्री गणेशा इथे केलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. स्ट्राइक वरती आपण पाहतोय वर्षा यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत चौकाराने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न म्हणावं तसं टायमिंग झालं नाही परंतु एकच धाव. अखूट टप्प्याचा बॉल आहे. जेव्हा जेव्हा अखूट टप्प्याची गोलंदाजी होती जेव्हा फुलटॉस गोलंदाजी होते त्यावेळेस त्यावरती प्रहार हा केलाच जातो. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आलेल्या 5 धावा. स्ट्राइकला आपण पाहतोय जयंती मॅम आहेत. पुन्हा एकदा बिग हिट आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. तो चंद्रमा नभात आणि बॉल मारलाय डायरेक्ट ढगात. 6 धावांसाठी सिक्सर.
6 धावेने इथे धावसंख्या थांबा, ओव्हर झाल्यानंतर तुम्ही चेंज करा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 11. 11 रन्स ऑन बोर्ड. खेचून मारलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्याला समोरच्या प्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू मात्र निर्धाव. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. 11 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. थोडीशी धावपळ, चिमुकले आहेत इथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्या बात है. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद इथे घेतला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 12 विदाउट लॉस. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 13. पहिलं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये. क्वार्टर फायनल. अजून एक स्टेप पुढे. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईट बॉलने इथे धावसंख्येला आकार दिला जातोय. 14 धावा झाल्यात. स्ट्राईक वरती आपण पाहतोय वर्षा आहेत, नॉन स्ट्राईक एंडला जयंती आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिल्या षटकाची समाप्ती. आता तुम्ही ते सबस्टिट्यूट या इथे बाहेर आणि डायरेक्ट नावं सांगायलाच या. इकडेच आहे मॅम, नावं सांगणं गरजेचं आहे. आमच्या स्कोररला तुमची नावं आलेत ना? आले. आता तुमचे सहकारी पण आलेत, काही काळजी नाही. बॉलिंग मार्क वरती कोण आहेत? कोण आहे सबस्टिट्यूट? सर आता बॉलिंग यांनीच टाकली ना? तुम्हीच टाकली ना बॉलिंग पहिली? तुम्ही बॉलिंग करून बाहेर आलेत ना, मग तेच पंच तेच विचारतायत. तुम्हीच बॉलिंग टाकली होती ना? ठीक आहे, पण ते जेवढा वेळ बाहेर राहतील तेवढा वेळ त्यांना आतमध्ये आल्यानंतर थांबावं लागेल. हा नियम असतो. म्हणजे तुम्हाला पहिलं सांगितलेलं बरं. ते जेवढा वेळ बाहेर थांबतील तेवढ्या वेळानेच त्यांना सर्व काही मैदानामध्ये करता येईल. राहू शकता तुम्ही, फिल्डिंगला राहू शकता, तसं काही नाही. सबस्टिट्यूट प्लेअर तुम्ही ठेवू शकता, परंतु त्यांना आतमध्ये आल्या आल्या लगेच बॉलिंग नाही मिळणार. जेवढ्या वेळ बाहेर राहतील तेवढ्या वेळानंतर त्यांना ते षटक टाकता येईल. चला मॅच कडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्क वरती संघाच्या संघनायिका कोमल मॅम. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलने इथे सुरुवात केली आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 16. पहिलं षटक संपलं 15 वरती. हे दुसऱ्या षटकाची सुरुवात अवांतर धावेने. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत. आता मात्र योग्य चेंडू आहे. वेगवान गोलंदाजी अप्रतिम आहे. प्रत्येक वर्षी कोमल मॅम प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतात. त्यांच्यावरती सर्व काही अवलंबून असं, बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. संयम हा फार गरजेचा आणि कोमल यांचा तो संयम नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. ॲग्रेशन नसतं, परंतु संयमाने आपण म्हणतो ना, शांत बसून प्रतिस्पर्धी संघाला गाफील ठेवण्याचं काम ते करतात. इथे देखील वाह, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी इथे केली आहे. बॅक टू बॅक आघाडीच्या बॅटरवरती इथे प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय वर्षा, ज्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार येताना पाहिलाय, परंतु त्यांच्या विरोधात कामगिरी कोमल यांची चांगली होती. पुन्हा एकदा इथे बॅटवरतून चेंडू ब्रश.
स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवल्या फेकी केली आहे. सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न मात्र इथे नसेल. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या 17 फॉर विदाउट लॉस. 17 धावा झाल्यात. सतरा धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. थोडासा अँगल इथे बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल कोमल यांचा, जयंती यांच्यासाठी. इथे देखील निर्धाव डॉट. काही गोलंदाजी इथे केली आहे अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 15 होते. या षटकामध्ये आतापर्यंत 5 मध्ये फक्त 2, त्यामध्ये एक अवांतर आहे आणि एक सिंगल आहे. फार कंजूसीने इथे धावा खर्च करतायत. 17 झाल्यात. परंतु आता मात्र काय प्रहार केलाय. अक्षरशः पंचांना देखील त्या चेंडूचा चटका लागला. इथे धावाची संधी. हो इथे गडबड आहे. इथे धावबाद आहेत की नाही. हातामधून चेंडू निसटलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पण पाहू शकता. काय असेल या चेंडूची कहाणी. दूध का दूध और पाणी का नाही. बेल्सच पडली नाही बघा. दूध का दूध और पाणी का पाणी. इतकी गडबड झाली. धाव घेण्यासाठी पण गडबड, चेंडू अडवून स्टंपवरती आदळण्यासाठी पण गडबड. गलती तुमने भी की और गलती मैंने भी की. खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. आणि इथे मात्र जीवदान मिळत आहे हे मात्र नक्की आहे. 2 षटक संपले. 2 षटकानंतर 19. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीतू मॅम आल्यात. गोलंदाजी मार्क वरती. ज्या यष्टिरक्षक होत्या त्या आता गोलंदाजी करतायत आणि ज्या गोलंदाजी करत होत्या त्या यष्टिरक्षक झाल्यात. चला षटक क्रमांक 3 ची सुरुवात. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. स्थिती अगदी अप्रतिम आहे व्हीटीपी संघाची. 10 ची सरासरी गाठली आहे. 10 ची सरासरी इथे बरोबर गाठली जाते. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होतीये. वर्षांच्या बॅटमधून मोठा फटक्याची अपेक्षा संघातील खेळाडूंना आहे. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश आणि बॉल देखील कव्हर पॉइंटच्या दिशेने निघालाय. सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती बघा कशा पद्धतीने इथे मारलाय. बॅट वरतून ज्यावेळेस झटपट आणि टकाटक इथे येतोय स्क्वेअर कट. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23 विदाउट लॉस. आता लक्ष्मी एक घर के अंदर नाही म्हणता येणार कारण बॉल मैदानाच्या बाहेर जातोय. 23 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये वजन. धावा अर्धा डझन. 6 धावा. षटकार. सिक्सर मारलाय. अभी तो चौका आया था. षटकार अभी बाकी था वो भी आ गया. सिक्सर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 29. आता मात्र प्रहार करायला सुरुवात केली आहे वर्षा यांनी. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत. इथे कोमल झेल सोडणार नाही. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. वर्षा इथे होत आहेत बाद आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी तृप्ती इथे बॅटिंग साठी येत आहेत. वर्षांनी चांगली साथ दिली. मला वाटतं संघ सहकारी त्यांच्या बॅटिंग वरती खुश असतील. ते बाद होऊन जेव्हा डगआउटच्या दिशेने येतील संघातील सहकारी त्यांच्यासाठी नक्कीच टाळ्या वाजवतील. 29 धावा त्यांच्या आपण बघितल्यात. ज्या संघाच्या पूर्ण करण्यामध्ये 2 चौकार 1 षटकाराचा समावेश. तिसरं षटक सुरू आहे. 29 झाल्यात. एक चांगली विकेट इथे प्राप्त केली. चौकार षटकार आला परंतु विकेट मिळवली त्यामुळे जास्त दुःख होणार नाही. तृप्ती यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण. इथे मला वाटतं खराब होत आहे कारण संपर्क बाउंड्री लाईनशी होतोय. तिथे ऐक थांबा ना सगळे थांबा. तिथे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सांगितलंय स्पर्श झालाय बाउंड्री लाईनचा. चेक करायचंय. पंच म्हणतायत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी याचा वापर केला जाईल. टेनिस क्रिकेट.in
थांबा ना, तिथे तिसरे पंच आहेत, ते निर्णय देतील. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि आमची टेनिस क्रिकेट .in ची टीम आहे. तुम्हाला सांगितलं ना मगाशी, काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. आणि तिसरा पंचांचा कॉल येतोय. इथे संपर्क जेव्हा चेंडूचा आणि खेळाडूचा झाला त्यावेळेस क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, त्यामुळे हा चौकार आहे. 33 धावा झाल्यात. विश्लेषण तुम्हाला ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळतोय. ते बघा काय झालं नक्की. हा, एवढी पारदर्शकता आहे टेनिस क्रिकेट .in. उगाच 21 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर नाहीयेत. तुमच्याकडे नसेल तुम्ही सबस्क्राईब व्हा. 22 लाखापर्यंत आपण नेऊ. 33 धावा झाल्यात, एक बॅटर बाद. आता तुम्ही म्हणाल की मी टेनिस क्रिकेट .in ची जाहिरात करतो, असं काही नाही. मी बहुतेक करून टेनिस क्रिकेट .in बरोबरच स्पर्धा करतो. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, सिंगल मिळते. आता मात्र योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बॅटर बाद. ओव्हर झाली आहे, ओव्हर झाली ना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34. एक बॅटर बाद 34. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पाणी, हा 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी, तुमची टीम जा ना पाणी घेऊन. फिल्डिंग टीमला पाणी न्या. फिल्डिंग टीम तुम्हाला पाणी नाही पाजायचं, तुमच्या खेळाडूंना पाजा ना. हा, त्यांनी सांगितलंय आम्ही प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजायला आलोय, आमच्या खेळाडूंना पाणी नाही पाजलं तरी चालेल. तुम्हाला पाणी प्यायचंय, घ्या ना पाणी. असं तुम्ही पाणी घेण्यासाठी येऊ शकता, तसं काही एवढं हे नाहीये की ती लक्ष्मण रेषा आहे ती ओरडायची नाही, असं काही नाही. ओरडू शकता तुम्ही. इथे रावण येणार नाही, फक्त तिथे रावणाची भूमिका कोणाची आहे हे फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे की खरा रावण कोण आहे, जो बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला पाठवणार नाही. 3 षटकं संपलेत. स्ट्रॅटेजिक टाइमआउट झालाय. 4थ्या षटकाची इथे सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कोमल मॅम आल्यात. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं. तर स्ट्राईकला आपण पाहतोय तृप्ती. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न नकार. योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय. धावसंख्येमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. 34 धावा झाल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. संयम आहे बघा, शांतता किती आहे. ही गोलंदाजीमध्ये शांतता आहे. बॅटिंग करत असताना ते शांत राहत नाही, कारण ते संत नाहीत. ती शांतता भंग करणारी बॅटिंग देखील करतात. एक अष्टपैलू कामगिरी कोमल यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते. परंतु स्ट्राईकला तृप्ती मॅम आहेत. वाह, वेगात फटकाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षकाच्या हातावरती तुरी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. चांगला प्रयत्न केला, परंतु आपण म्हणतो ना की सकाळी डोक्याला लावायचं तेल हातातून निसटलं नसेल तर मात्र चेंडू हातामध्ये कसा बसेल, त्याचा इफेक्ट झाला. त्या तेलामुळे चेंडू हातातून निसटला. धावसंख्या 38. इथे मात्र कॉर्डन बोल्ड. तृप्ती इथे होतील बाद. झेलबादची शिकार. दुसरी विकेट कोमल यांनी मिळवली आहे. तृप्ती देखील इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. तृप्ती बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी शीतल बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. बॅटिंग चांगली केली तृप्ती यांनी. मला वाटतं त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग केली. अगदी छोटीशी इनिंग पण ती किफायतशीर आहे. प्रत्येकाने डोक्यामध्ये विचार केला ना, मला जाऊन फक्त 2-3 बाउंड्र्या मारायच्यात, आउट व्हायचं आणि यायचंय, तरी सुद्धा धावसंख्या भरपूर होते. 3 बाउंड्र्या मारल्या एका बॅटरने, 10 आहेत, 120 धावा होतील. 4च बॉल खेळा, 3 बाउंड्र्या मारा. इथे मात्र चांगली गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा निर्धाव डॉट. हे षटक फार महत्वाचं आणि महत्वाच्याच गोलंदाजाने इथे डाव सावरण्याचं काम केलंय.
पुन्हा एकदा इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी ताकद कमी पडली, अन्यथा जागा बरोबर दाखवली होती चेंडूची. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 39, 2 बॅटर बाद. एकोणचाळीस धावा झाल्यात, 2 बॅटर बाद. पुढचा बॉल जयंती यांच्यासाठी. इथे देखील फार वेगवान चेंडू होता. षटक संपलंय. 4 षटकानंतर 39. धावगती काही कमी नाहीये, 10ची सरासरी जवळपास आहे. आता येणारे 2 गोलंदाज आहेत ना, हे दोन्ही गोलंदाज 39 फॉल लॉस ऑफ 2 विकेट. हे कमबॅक करून देणारे षटक पुन्हा एकदा बघायला मिळालं, जे कोमल यांनी हाताळलं. एकोणचाळीस धावा झाल्यात. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र इथे वाईट बॉल आहे. पंचांनी फार वेळाने इथे डिसिजन दिलाय, लेट पण थेट. नीतू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी आलेत. 40 धावा बरोबर आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आहे. 40 धावा झाल्यात, 2 बॅटर बाद. परत एकदा अवंतर धाव. 41 धावा झाल्यात. पुढचा बॉल. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 42. आघाडीच्या बॅटर अजूनही जयंती इथे क्रीज वरती आहेत, त्यामुळे संघ सुस्थितीमध्ये. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल केला जातोय, थोडा वेळ घेतला जातोय. पुढचा बॉल. इथे मात्र फुलटॉस खेचून, अरे बापरे, काय क्षेत्ररक्षण केलंय आरोही, क्या बात है. एवढा वेगवान फटका होता ना, तो फटका इथे अडवलाय. संघासाठी 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 43, 2 बॅटर बाद. आरोही यांचं चांगलं क्षेत्र. इथे देखील पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 44, 2 बॅटर बाद 44. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे आणि क्षेत्ररक्षण. क्या बात है, क्या बात है. डायव्हिंग एफर्ट. आतापर्यंत हे तिन्ही बॉल जे मारले ना, ते चौकाराचेच होते, परंतु क्षेत्ररक्षण एवढं चांगलं झालंय. जवळपास 9 धावा इथे वाचवल्या गेल्या 3 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. षटकाची समाप्ती 5 नंतर 45. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. चला थोडस स्पीडअप करा, तुम्ही वेळ फार लावताय. शेवटची ओव्हर आहे. कोण आहे गोलंदाजी? चला या पटकन. वैशाली इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. जयंती इथे स्ट्राईक वरती आहेत, ज्या आघाडीच्या आहेत, वेगवान फटकेबाजी करतायत. सर वेळेचं बंधन नाही आहे ना आपल्याला काहीच? पंच वेळेचं काय सांगितलंय? बंधन बिंधन काय नाही, मग चालू द्या 2 तास मॅच. एवढा वेळ नसतो ना, कारण काय एवढा वेळ फिल्डिंग लावून देत नाहीत. पेनल्टी असते माहिती आहे ना. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय असतं, मॅच फी कट करतात. इथे मॅचला फीच नाही तर कट काय करणार. चला आपण शेवटच्या षटकाकडे वळतोय. पहिलाच बॉल उचलून मारलाय सीमारेषेच्या पलीकडे. जयंती यांच्या बॅटमधून हा येतोय षटकार 6 धावांसाठी. क्या बात है. या षटकाची सुरुवात 6 धावेने. संघाचा अर्धशतक पूर्ण. 51 धावा झाल्यात. 50 प्लस 51 धावा.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. फार सुरेख फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 57. जयंती यांनी जी सुरुवातीला शांतता दाखवली ना, आता मात्र त्यांची बॅट बोलायला लागली आहे आणि ती देखील षटकाराची भाषा आहे. धावसंख्या 57. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही नाही नाही, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. काय क्षेत्ररक्षण केलं इथे कोमल यांनी. जितक्या वेगात आला तितक्या वेगात अडवून फेकी केली. अप्रतिम फटकेबाजी. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. 57 झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जयंती स्ट्राईक वरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा इथे हिट विकेट आहे. हिट विकेट आहे. त्यांना घ्या बाहेर. नाही, इथे आउट आहे. बॅटर आउट आहे, कारण त्यांचा तोल गेला आणि यष्ट्यांचा वेध घेतला. हिट विकेट. 6 आलत्या, परंतु स्टंपला पाय लागला. हिट विकेट आहे. हिट विकेट. बघा ऍक्शन रिप्ले बघायचा आहे. स्क्रीनवरती बघा काय झालं ते. आमचे टेक्निशियन आपल्यापर्यंत ऍक्शन रिप्ले घेऊन येत आहेत. बघा काय झालं आणि ते कसं झालं. सगळे षटकाराकडे बघत होते, आमचं लक्ष होतं काय झालं ते. बघा हिट विकेट आहे. ते तोल गेला आणि हा ते बघा, त्यानंतर षटकाराकडे कॅमेरा गेला. दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहे. या 6 धावा ज्या कड झाल्यात ना, या 6 धावा निर्णायक ठरू शकतात. वाह, जयंती बाद झाल्यात, परंतु मी काही कमी नाही. जरी मला यायला झाला असेल उशीर, तरी माझा फटका आहे पद्धतशीर. 6 धाव्यांसाठी सिक्सर. 63 धावा. 3 बॅटर बाद. शेवटचा चेंडू या इनिंगचा. पुन्हा एकदा इथे मला वाटतं तो मोठा फटका खेळता आला असा. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी इथे पूर्ण आहे का? नाही, एकच आहे. 64 झाल्यात. 65 जिंकायला. आउट आहे की नाही ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 64, तर विजयासाठी 65 धावांची गरज आहे. चला, इनिंग संपली. आता तुम्हाला बॅटिंग नाही, आता तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. चला, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आमचे सहसमालोचक व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड आतिश नरवाल सर आपल्या बरोबर जोडले जातील. मी काही वेळासाठी विश्रांती घेईल. मी पुन्हा येईल पुढच्या मॅच साठी. तोपर्यंत धन्यवाद.
गोपाल सर काय करतायत ते स्कोरिंग करायचे. तुम्ही येता का? ते स्कोररला जायचंय जरा, ते काउंटर बंद होईल. Team Riveria, Yashvin Anand, please come forward on stage for toss. Toss साठी या. थांबा जरा, आम्हाला नाव अपडेट होऊ द्या. स्ट्राईक एंड वरती डॉक्टर कोमल. चला लेट्स प्ले. झालं सगळे नाव आमचे. रिवेरिया टीमने टॉस जिंकलाय, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. चला आता बघा, बॉलिंग मार्क वरती बॉलर आहेत वर्षा. दोन तगड्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला टीम स्वर्ण विलास, दुसऱ्या बाजूला व्हीटीपी बेलर ए. चला डावाला आपण सुरुवात करतोय. कोमल आणि नीतू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॉलिंग मार्क वरती वर्षा. समीकरण 36 बॉल 65. लेट्स प्ले. लेट्स प्लेचा कॉल दिलाय आता. कमिटी मेंबर्स प्लीज फर्स्ट एड किट द्या. इथे खेळाडूला काहीशी दुखापत झालेली आहे. यावेळेस पहिला चेंडू जो की लोअर फुलटॉस होता. अतिरिक्त वळण, गरकन चेंडूने वळण घेतलं आणि पटकन सीमारेषेच्या पलीकडे गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार. सर यापूर्वी एक वाईड आहे. हा पहिला वाईड होता. आणि इथे मात्र बॉल हवेत. विकेट किपर जयंती कदाचित तिथे प्रयत्न करतात थोड्याशा दूरवरती. सावकाश सावकाश सावकाश. बघा दोन पळून फायदा झालाच नाही. एक कमी, एक शॉट, 1 रन शॉट, एक शॉट. हा चेंडू इथे डॉट. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षिका धावत पळत जात आहेत आणि तिथे बनतायत उभ्या दर्शक. 6 रन. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावफलकावरती 12. बघा बॅटर हे डॉक्टर आहेत. डॉट बॉलची डोकेदुखी त्यांच्यासमोर जास्त वेळ चालली नाही. उपचार आहे त्यांच्याकडे देखील, परंतु गोलंदाजांना प्रतिकार करावा लागेल. वर्षा चांगली बॉलिंग करायची.
आणि इथे अजून एक फटका कमालीचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. षटकारा पाठोपाठ थंडगार चौकार. 16 धावा धफलकावरती 31 चेंडू 49 समीकरण. पहिल्या षटकामध्ये तोडफोड सुरू झाली. 5 चेंडूमध्ये 16 धावा आल्या. क्षेत्ररक्षकांना देखील जोर लावावा लागेल. बघा बॅटर्स ते साहजिकच लक्ष्याचा पाठलाग करतात परंतु चेंडूचा पाठलाग प्रॉपर झाला पाहिजे. सीमारेषेच्या आतमध्ये बॉल अडला पाहिजे. चला चला बघा थोडस स्पीडअप करा. प्लेयर्सना विनंती आहे. 16 धावा धफलकावरती आहेत. यावेळेस डीप भरला. क्या बात आहे. हो हो चौकार खेचल्यानंतर जशी बॅट दोन्ही बॅटर्सने एकमेकींना मी म्हणेल धडकवली ना असं वाटलं की तलवारीच धडकवली की काय. पहिल्या षटकामध्ये 20 चांगल्या धावा धफलकावर. वीस झाले 20. एक गोष्ट मी नोटीस करतोय जेव्हा पुरुषांच्या मॅचेस असतात ना तेव्हा कुठलीच लेडीज समर्थक किंवा सोसायटी मेंबर येत नाही डिस्कस करायला मॅच बद्दल. परंतु फिमेलच्या मॅचेस असतात त्यांना खेळू द्या. कोणी मेन प्लीज इंटरफेअर करू नका. त्यांची मॅच पण प्रॉपरच होणार आहे. स्कोरिंग प्रॉपरच होणार आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो. कोणावरती अन्याय होणार नाही. थोडंसं सहकार्य करा. 30 बॉल 45. 20 धावा धफलकावरती पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोडी तिथे पाहिली आपण सर्वांनी. परंतु आता स्ट्रायकिंगवरती नीतू चौधरी. बॉलिंग मार्कवरती सविता. यावेळेस देखील डीप कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षका तिथे धावत परत गेल्या. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जाऊन अडवला. सिंगल तिथे आली. दुसरा रहायचा प्रयत्न तिथे निघाला डॉक्टर कोमाल आणि सुरक्षितपणे पोहोचला क्रीजमध्ये. 22 29 बॉल 43. लोअर फुल टॉस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला. ओ वा चांगली फिल्डिंग. स्वतःला झोकून दिला. चेंडू रोखून ठेवला. एका अंकाच्या मदतीने धफलकावरती 23 23. नेक्स्ट बॉल. इथे देखील बॅकफुटला थांबून वाट पाहिली चेंडूची. शॉर्ट पिच बॉल आणि चांगला फटका. शॉट होता. हुक 6 धावा केल्या बुक. 27 बॉल 36 हे समीकरण. 29 धावा धफलकावरती. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमला देखील. तुमच्याकडे देखील दमखम आहे. चांगली बॉलिंग लाईनअप आहे. व्हीटीपी बेलेर ए टीम आत्मविश्वास जागा करावा लागेल. आणि इथे क्षेत्ररक्षका दूरवरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. दोन्ही बॅटर्स आता सुट्टी देतच नाहीत गोलंदाजांना. 33 धावा धफलकावरती पहिल्या 10 चेंडूमध्ये 33. सव्वीस बॉल 32. यावेळेस देखील बॅटची कडा. क्या बात आहे. बॅटर्स फक्त बॅट फिरवण्याचं काम करतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. एक तर 4 किंवा 6. बघा धफलकावरती 37. 25 बॉल 28. 37 झालेत. अच्छा आमचा आवाज बॅटर्स पर्यंत जात नाहीये. टीमच्या डगआउटचा आवाज बरोबर जातोय. एक तर माझ्या घशामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा स्पीकरमध्ये. 37 धावा धफलकावरती. परंतु आता क्लिअर होईल.
यावेळेस हॅलो 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 यावेळेस चांगलं फिल्डिंग लॉंगॉनला तिथे सिंगल आली आहे. 38 रन्स 38. समीकरण असणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे जिंकण्यासाठी 27. पाणी देण्यासाठी स्क्वॉड मधल्या खेळाडू जा. लहान मुलांची मुलींची पळापळ अजिबात नको. नाही असू द्या बट काय होतं त्या दमतील हो. नाहीतर पुढच्या वेळेस नियम ठेवला जाईल जेव्हा लहान मुलांच्या स्पर्धा असतील फक्त मोठेच जातील पाणी पाजायला. बघा आता ते तुम्ही ठरवा. 38 धाव दफलकावरती बॉलिंग मार्क वरती वर्षा. 24 बॉल 27. नेक्स्ट बॉल डॉक्टर कोमल ऑन स्ट्राईक. ओ इथे मात्र चांगला टप्पा. चेंडू डॉट. मॅच कुठल्याही षटकामध्ये कोठेही फिरू शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. आता मात्र प्रहार जोरदार आहे. क्षेत्ररक्षिका दूरवरती बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे सुरेख आणि धाबा 2. चाळीस धावा दफलकावरती 40 रन्स. 22 बॉल 25. प्री क्वार्टर फायनल्सचे सामने आपण पाहतो. सुपर 8चा थरार जो जिंकेल तो सुपर 8 अर्थात क्वार्टर फायनल्स मध्ये. परंतु इथे मात्र वाईट बॉल वेल लेफ्ट. चांगला बॉल तिथे ओळखला डॉक्टर कोमल यांनी देखील वेल लेफ्ट केला जाऊ दिला. देशात तिथे भरकटली. 41-41. आता मात्र अजून एक आफ्टर स्ट्रोक परंतु फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा गडबड झाली. बॉल सी मारसेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 45. 21 बॉल 20. व्हीटीपी बॅलर ए टीम कडून अजूनही प्रतिकार पाहायला मिळालेला नाहीये. पहिल्या बॉल पासून सुवर्णविलास टीम अटॅक करते. कमबॅक करावं लागेल. यावेळेस देखील बॅकफुटला थांबवून डीप कव्हर मध्ये चेंडू टोलावला गेला. चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहिले. सिंगल आली एका अंकाच्या मदतीने. 46. अजूनही 2 चेंडू या षटकातील. 20 बॉल 19. आणि इथे हा चेंडू डॉट. शेवटचा बॉल. वाईट बॉल. 19 बॉल 18. 19/18. यावेळेस बॉल थोड्या वेळासाठी हवेत परंतु क्षेत्ररक्षिका तिथे दूरवरती आणि बॅकअप तिथे सुरेख आणि 2 धावा तिथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला. दफलकावरती 49 विदाउट लॉस वर विला टीम. चला ड्रिंक्स 49. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय स्कोर कार्ड मी सांगितलेला आहे 49 आणि कॉल येतोय 50 की 49. चालेल. 49 विदाउट लॉस आफ्टर 3 ओव्हर. फक्त 3 धावा अतिरिक्त आलेल्या त्या षटकामध्ये. 11 धावा पर ओव्हर जरी आपण पाहिलं आतापर्यंत तर कमीत कमी 10 ते 12 रन्स पळून काढल्या जातात. वसूल केले जात आहेत तिथे गोलंदाजांकडून. परंतु रिक्वायर्ड रन रेट देखील 5.33 अजूनही आहे. मॅच गेलेली नाहीये. व्हीटीपी बॅलर ए टीम देखील कमबॅक करू शकते. क्रिकेट हा मी सांगतोय वारंवार अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो. सुरुवात चांगली आहे. शेवट कोणाचा गोड होईल ठाऊक नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे. लक्षात ठेवा. बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये लहान मूलबाळ जन्माला येतं आणि लहान मूल जन्माला आल्यानंतर आई वडील 2-3 महिन्यानंतर पंडिताकडे जातात की त्याचं भविष्य कसं असेल किंवा कारकीर्द कशी असेल. इथे क्रिकेटचं भविष्य सांगणारा पंडित अजून जन्मालाच आला नाही. त्यामुळे आपण अंदाज लावू शकत नाही की मॅच कोणाकडे गेली. 49 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती जयंती.
इथे देखील फटका खेळला आहे तिथे क्षेत्रशिका डाऊन दी बॉल आणि कॅचेस विन मॅचेस हे प्रत्येकाला ठाऊक आहे. कॅच छूट है तो गेंदबाज का दिल टूटा है. दिल के टुकड़े होंगे हजार और अगली गेंद पर देखने मिला बढ़िया सा प्रहार. फिफ्टी 54 16 बॉल 11 16 गेंदों में 11 16 बॉल्स 11 रन्स. बस तीनच भाषा येतात मला. ओ इथे मात्र झेल विसरला म्हणून काय झालं, चौकार गेला म्हणून काय झालं. अजूनही मॅच किंवा मी म्हणेल उम्मीद की किरण म्हणून ही विकेट मिळाली आहे. एवढा लांब बॉल आला सागर, एवढा लांब बॉल आला. बरं झालं तो जागेवरूनच टाकला, पळत आले असते तर बॉल हरवला असता. न्यू बॅटर वैशाली ताई निमण. पंधरा बॉल 11. फिफ्टी 54 समीकरण आहे. 15 बॉल 11. इथे मुख्य चक्षणी विकेट मिळवून दिली आहे जयंतीने रन्स बनवल्या, जयंतीने विकेट देखील मिळवली आहे. जयंती चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतील. अरे एक अतिरिक्त खेळाडू ओ सावकाश. इथे चांगली फिल्डिंग. या एका अंकाच्या मदतीने धफलकावरती 55 55. समीकरण 13 बॉल 10 13 गेंदों में 10. रिसॅटला बॉल इथे कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल आणि यष्ट्यांचा वेध होता. वाईड प्लस 1 अशा 2 धावा मोफतच्या 2. 18 बॉल नाही 13 बॉल आणि 8. 13 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. 13 बॉल 8. वाईड बॉल. इथे अतिरिक्त धाव यापूर्वी देखील आपण पाहिले. अजून एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 59 आणि शेवटचे 12 बॉल 6 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती येतील बॉलर. चला थोडस पटपट या प्लीज. कोण आहे बॉलर बघा. अशा वेळेला बॉलरने स्वतःहून आलं पाहिजे, कारण मॅच गेली असं म्हणून चालत नाही. 12 बॉल 6 बनवलं देखील जाऊ शकतात आणि रोखलं देखील जाऊ शकतात. डिस्कशन टाइम इट इज नॉट अवेलेबल. प्लीज जास्त वेळ तुम्हाला चर्चेसाठी मिळणार नाही. शेवटचे 12 बॉल 6 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती वैशालीताई निमण. यावेळेस अक्रॉस द बॅट शॉट सिलेक्शन चांगली. तिथे फिल्डिंग
डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिली. 5 धाबा अजून जिंकण्यासाठी बनवायच्यात. 15 चेंडूमध्ये 42 डॉक्टर कोमलच्या आपण पाहिल्यात. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाही. कदाचित यस फिनिश इन हर स्टाईल करण्याचा प्रयत्न. आता मात्र डेफिनेटली परफेक्ट मिडल ऑफ द बॅट विनिंग स्ट्रोक फ्रॉम डॉक्टर कोमल. वेल प्लेड. आणि हार्ड लक टीम VTP बेलर ए टीम. प्लेयर ऑफ द मॅच डॉक्टर कोमल ज्यांनी 17 चेंडूमध्ये नॉट आउट 48 केला. आणि फायटर ऑफ द मॅच जयंती. चला चला फिल्डर्स खेळपट्टीचा ताबा घ्या.